आज दुपारच्या जेवणाला आपण बनवूया मस्त असा कांदा मिरचीचा पराठा। बघा किती बघायला इतका मस्त दिसतोय। सोबतीलाच बनवले मी टमाटरची चटणी आणि असा हा पराठा बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता। उन्हाळा आहे, स्वयंपाकाचा कंटाळा आला, एकच काही बनवायचं असेल तर असा हा पराठा बनवा। टेस्टी आहे, बनवायला सोपं आहे, मस्त लागतो। चला तर आपण सुरुवात करूया। तर इथे मी घेतले 1 कप गव्हाचं पीठ। तर पिठाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती पराठे करायचे आहेत। नंतर त्याला सोबतीला मी अर्धा कप मैदा घेतलाय। तर मैदा नाही घेतला तरीही चालेल, फक्त गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल। थोडं मीठ घालायचं आणि 1 चमचा घालायचं आपण तेल। तर सुरुवातीला तेल आणि मीठ पिठात व्यवस्थित मिक्स करायचं, हाताने छान चोळून मस्त मिक्स करायचं, म्हणजे मीठ पिठात सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल। नंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं। तर पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आणि पीठ मळताना अगदी घट्ट पीठ मळायचं नाही, हलकसं सैलसरच पीठ आपल्याला हवंय। कारण आपण चपाती नाही, आपण पराठे करतो, त्याकरता पीठ थोडंसं आपल्याला नरम हवंय। तर इथे बघा मी पीठ मळून घेतलंय। आता हे थोडं आपण साईडला ठेवूया 1-5 मिनिटाकरता। तर मी इथे घेतले कांदे। तर 3 कांदे घेतले। कांदा उभा आणि पातळ कापायचा, जितका छान असा पातळ कापता येईल ना तितका कापून घ्यायचा। कांद्याचं पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। नंतर आपण त्यात घालायची कोथिंबीर। तर मस्त अशी मूठभर कोथिंबीर मी घेतलेली आहे। नंतर लाल मिर्च पावडर घातली, थोडासा चाट मसाला घातलेला आहे, थोडासा गरम मसाला घालायचा आणि 1 चमचा मी घेतले ओवा। चाट मसाला घातल्याने काय होणार, आपल्या पराठ्याला चव मस्त आहे। नंतर मी त्यात घातले काळी तीळ। तर काळी तीळ नसेल तर मग तुम्ही पांढरी तीळ घातली तरीही चालेल, पण तीळ मात्र नक्की वापरा। तर आता हे सुरुवातीला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जे आपण मसाले घेतलेत ना ते कांद्याला सगळीकडे व्यवस्थित लागतील। पण खूप असं दाबून चोळून मिक्स करायचं नाही, अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं। नंतर मी त्यात घातली मिरची। तर आता मिरची मी सुरुवातीला ऍड करायचं विसरले म्हणून आता घातले। आणि आता आपण यात घालायचं मीठ। तर मीठ अगदी सुरुवातीला आपण यात घालायचं नाही, शेवटी मीठ घालायचं आपण यात। मीठ घालायचं आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं। एक लक्षात ठेवायचं की सुरुवातीला आपण मीठ यात ऍड करायचं नाही। तर इथे बघा आपलं सारण तयार झालेलं आहे, पीठ पण तयार आहे। एकदा हाताने थोडंसं आपण त्याला मळून घेऊया, म्हणजेच एकजीव करून घेऊया। आणि पीठ बघा किती मस्त असं नरम झालेलं आहे, आणि असंच नरम पीठ करायचं पराठा करता। तर पिठाचा एक गोळा घ्यायचा, यावर थोडंसं कोरडं पीठ आपण लावायचं आणि हाताने याला मस्त असे याची वाटी तयार करून घ्यायची, कारण आपल्याला यात सारण भरायचंय। तर यात आपण आता सारण भरूया आणि भरपूर भरायचं सारण। पराठा तुमचं कुठेही तुटणार नाही, किंवा सारण असं बाहेर येणार नाही, आणि आलंही थोडं बाहेर तरी काहीही हरकत नाही, पराठा अगदी व्यवस्थितच होणार। आता सारण त्यात भरायचं आणि हाताने हलक्या हाताने दाबून याच्या कळ्या आपल्या तेवढ्या बंद करून घ्यायच्या आहेत। अगदी हलक्या हाताने करायचं, हे आपण मैदा पण घातलेला आहे, तर अगदी हलक्या हाताने करायचं। तर इथे बघा हे पूर्ण मी पॅक करून घेतलेलं आहे, आणि आता यावर थोडंसं आपण कोरडं पीठ लावायचं आणि हाताने दाबून हे थोडंसं आपण पसरून घ्यायचं। नंतर याला आपण लाटून घ्यायचं, अगदी हलक्या हाताने लाटायचं। आणि आता हा पराठा ना पातळ होणार नाही, हा थोडा जाडच होतो। जर तुम्हाला लाटता येत नाही तर हातानेच याला थोडंसं आपण मोठं करून घ्यायचं, जर नसेल जमत हाताने करायला। आणि जरा सारण जर बाहेर आलं तरी काही हरकत नाही। तर गॅसवर मी ठेवला एक तवा, त्यावर लावायचं थोडंसं तेल। तेल अगदी थोडंसंच लावायचं आणि त्यावर हा ठेवायचा पराठा। तर 2-1 मिनिट आपण हा मीडियम गॅसवर होऊ द्यायचा, आणि लक्षात ठेवायचं की हा पराठा थोडासा जाडच करायचा। 2-1 मिनिटांनी आपण हा पलटून घेऊया, आणि हा पराठा शेकायला भाजायला थोडासा वेळ लागतो, कारण आपण थोडा जाड केलाय। तेल, तूप, बटर काही लावू शकता, जे तुम्हाला आवडत असेल किंवा जे तुमच्या घरात असेल ते। तर दोन्ही साईडने मस्त असा अलट पलट करून हा पराठा आपण भाजून घ्यायचा। आणि तुम्ही बघा काय सुरेख रंग आलाय, आणि मस्त असा खरपूस भाजायचा। बघा किती छान रंग आलाय। आणि आता आपण याला काढून घेऊया। मस्त होतात हे पराठे, नक्की तुम्ही एकदा ट्राय करा। आता त्याच तव्यामध्ये आपण मिरची भाजून घेऊया। तर इथे मी 2 ते 3 मिरची घेतली, कारण आता आपण चटणी करतोय, पराठ्यासोबत खाताना पराठ्यासोबत खाण्याकरता चटणी करतोय। तर 3-1 मिरच्या घेतल्यात। नंतर त्यात मी घेतले 3 टमाटर। थोडंसं त्यात मीठ घालायचं, 1 चमचाभर तेल घालायचं, आणि हे टमाटर आपल्याला हलकेसे नरम करून घ्यायचे। गॅस मीडियम ठेवायची। आता हे कांदा मिरचीचे पराठे चटणी नाही केली तरीही चालेल, असे खाल्ले तरी खूप मस्त चवीला लागतात, कारण आपण त्यात मिरची वगैरे सगळं घातलेलं आहे। फक्त पराठे दह्यासोबत खाल्ले तरी मस्त होतात। तर टमाटर आपले नरम झाले, ते घालायचे एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये। नंतर त्यात आपण घालायची थोडी कोथिंबीर, आणि हे आपण बारीक करून घ्यायचं। तर बारीक करताना 1 किंवा 2 सेकंद एवढंच आपल्याला फिरवायचं, त्यापेक्षा जास्त नाही।
आणि पाणी अजिबात घालायचं नाही. तर इथे बघा अगदी असं जाडसरच करायचं, म्हणजे टमाटरचे तुकडे, मिरचीचे तुकडे, कोथिंबीरचे तुकडे आपल्याला दिसायला हवे. तर गॅसवर मी ठेवलं एक पॅन, त्यात घातलंय तेल. तेल गरम झालं की राई आणि जिरं घालायचं. राई तडतडू द्यायची, जिरं सुद्धा मस्त असं फुलू द्यायचं दोन्ही. नंतर आपण त्यात घालायचं थोडासा कढीपत्ता. कढीपत्ता घातल्यानंतर त्यात लसूण घालायचं. तर लसणाची पेस्ट वापरायची नाही किंवा लसूण असं तोडून सुद्धा आपण त्यात वापरायचं नाही. लसूण थोडंसं कुटून घ्यायचं, कुटलेलं लसूण वापरायचं आणि याला थोडासा डार्क रंग येतपर्यंत आपण परतून घ्यायचं. मस्त लागतं. लसूण थोडं जास्त घालायचं, म्हणजे चटणी सुद्धा आपली मस्त होते. तर नंतर त्यात मी बारीक केलेला टोमॅटो घातलाय. टोमॅटो मिरचीची आपण बारीक केली होती ती घातली. एकदा फिरवून घ्यायचं. नंतर त्यात घालायचं आपण थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद घातली. परत एकदा आपण हे फिरवून घेऊया. नंतर यात आपण घालायचं थोडंसं मीठ आणि पाणी. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते फिरवून मी त्यात ऍड केलेलं आहे. पाणी खूप घालायचं नाही, 1 ते 2 चमचे पाणी घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं. गॅस मिडियम ठेवायची. एकदा फिरवून घ्यायचं आणि मिडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट ही चटणी आपण शिजवून घेऊया, कडेने तेल सुटेपर्यंत. तर इथे बघा 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. आपली चटणी तयार झालेली आहे. खूप मस्त होते ही चटणी. एकदा जर तुम्ही ही चटणी केली ना, तर ह्या चटणीच्या तुम्ही प्रेमात पडाल, इतकी मस्त ही चटणी लागते. तर थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपली इथे मस्त अशी टमाटरची चटणी झालेली आहे. आणि इथे आपले कांदा मिरचीचे पराठे सुद्धा तयार झालेले आहेत. मुलांचे टिफिन करता बनवा, रात्रीच्या जेवणा करता बनवा. आणि ही चटणी मस्त झाली. आणि सारण बघा कडेपर्यंत सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे, म्हणजे असं एकाच जागी कुठे ते थांबलेलं नाहीये, जमा झालेलं नाहीये. सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे आणि पराठा अगदी भयंकर गरम आहे. आणि असाही खाल्ला, नाही काही सोबत घेतलं, फक्त दही असलं तरी मस्त लागतो हा पराठा. कारण यात मिरची आहे, मसाले आहेत, कांदा आहे, मस्त लागतो. चला तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा.